कशासाठी आलो, हम प्रभु में कैसे आए और क्यों आए. कैसे आए, कशासाठी आलो, कसे आलो आपण. काहीतरी पाहिजे होतं, काहीतरी गरज होती. हम प्रभु के पास क्यों आए, बोलो. काहीतरी मला मिळावं. त्याच्यात आत्मिक पण होतं, भौतिक पण होतं, शांती पण होती, भरपुरी पण होती, आरोग्य, बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. प्रत्येकाची नीड, प्रत्येकाची गरज वेगळी होती. कुणाला आरोग्य हवं होतं, कुणाला शांती हवी होती, कुणाला नोकरी हवी होती, कुणाला भरपुरी हवी होती. किसी को क्या, हर एक की जरूरत हम प्रभु में आए तो पूरी की गई कि नहीं. बाद में क्या हुआ, बाद में हम धीरे धीरे बहुत चीजों को प्रभु ने हमें दे दिया. आमच्या गरजेपेक्षा अति जास्त प्रभूने आपल्याला दिल्या. मग काय झालं, मग आपल्याला प्रभूची गरज भासेनाशी झाली. मग आपण त्या गोष्टीवर जास्त अवलंबून राहू लागलो आणि प्रभू हळूहळू बाजूला होत जात. नाही का, तसंच झालं का माहिती नाही मला. आपण स्वतःची परीक्षा करू, माझीही मी करेन. आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा प्रभूला काय वचन दिलेलं. हमने बाप्तिस्मा लिया तो प्रभू को क्या वचन दिया था. गाणं बोलत होतं ना काहीतरी ते, यीशु का हाथ हाथों में लेकर तूफानी लहरों पर मैं चलूंगा, कभी ना छोड़ूंगा, दुनिया पीछे वो आगे मैं उसके पीछे. ना दुनिया कुठे होती आता, दुनिया हाथ में हाथ लेके घूम रहे हैं. प्रभु किधर है, पीछे है, उसको बोलते हैं पीछे आ जाओ. नहीं, बघा आपण एक प्रभूने सांगितलेल्या अटी वाचू, मग आपली परीक्षा करू की आपण कुठे आहोत. लूकचे शुभवर्तमान 14वा अध्याय 25 पासून आपण वाचू. पन्ना नंबर 110, लुका की किताब, उसका 14वां अध्याय वचन 25 से आगे तक. जब बड़ी भीड़ उसके साथ जा रही थी तो उसने पीछे मुड़कर उनसे कहा, यदि कोई मेरे पास आए और अपने पिता और माता और पत्नी और बच्चों और भाइयों और बहनों वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने तो वह मेरा चेला नहीं हो सकता. आणि त्याच्याबरोबर मोठे समुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून त्यांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येतो. बरीच लोक प्रभूच्या मागे चाललेली, बड़ा समुदाय, बहुत जन थे जो प्रभु के पीछे चल रहे थे. क्यों चल रहे थे. एक जगह पे लिखा है वो खाने को दे रहा था ना, इसलिए वो बोला नाशवंत अन्नासाठी तुम्ही श्रम करू नका, तर पिता जो तुम्हाला खरे अन्न देईल त्याच्यासाठी श्रम करा. हालेलुया. काय आले होते मग प्रभूच्या मागे, गरज होती, काहीतरी गरज होती ना. कोण आंधळा होता, कोण पांगळा होता, कोणाला काय पाहिजे होतं, कोणाला काय पाहिजे होतं. किसी को कुछ तो चाहिए था प्रभु से, लेकिन प्रभु को जो चाहिए था वो कोई देने के लिए तैयार नहीं था. और जो वो देने के लिए तैयार है उसको प्रभु ने बोला कि मेरे पीछे चल, सब छोड़ मेरे पीछे चल. प्रभूपासून आपल्याला फार काही मिळालं और मिळतं पण प्रभूला माझ्यापासून काय पाहिजे हे आपण ध्यानात धरत नाही. आता आरोग्य दिलं आहे कशासाठी, आपल्याला शरीर दिलंय, चांगलं आरोग्य दिलंय कशासाठी.
खाओ पिओ मजा करो. नाही. पैसे दिलेत कशासाठी? प्रभूच्या सेवेसाठी. जे काही आपल्याला दिले कोणासाठी आहे? किसके लिए है? ज्ञान दिया है किसके लिए? फुकटवारी मिळालंय, फुकटवारी, मग त्याच्यात सगळं काही येतं. मग काय म्हणाला प्रभू, जर कोणी माझ्याकडे येतो म्हणजे माझ्या मागे येऊ पाहतो, व आपला बाप व आई व बायको व मुले बाळे व भाऊ व बहिणी यांचा आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. म्हणजे प्रभूकडे आल्यावरती सर्व सोडायला सांगितलंय का? सन्यासी व्हायला सांगतो का प्रभू? सन्यासी बनने के लिए बोल रहा है? नहीं, वो हमारी प्रायोरिटी ठीक करने को बोल रहा है. आपली प्रायोरिटी त्याला प्रथम स्थान द्यावं असं तो सांगतोय. कुणाला सोडायला नाही सांगितलं. आता दिवसा तारे असतात की नाही? दिन में तारे होते हैं कि नहीं? रात को तारे दिखते हैं कि नहीं? दिन में दिखते हैं, क्यों नहीं है? तारे हैं कि नहीं? दिखते क्यों नहीं है? हाँ, सूरज का प्रकाश इतना ज्यादा होता है कि तारों का प्रकाश कम गिर जाता है. मग तसंच प्रभू सांगतो, माझं तुमचं माझ्यावरती प्रेम एवढं असू द्या की इतरांवरती तुमचं प्रेम कमी वाटू द्या. असून दिसल्यासारखं न दिसल्यासारखं करा प्रेम, पण माझ्यावरती पहिलं पाहिजे. तू आपल्या पूर्ण जीवानं, पूर्ण मनानं, पूर्ण शक्तीनं, आपल्या पूर्ण हृदयानं तुझा देव यहोवा याच्यावर प्रीती कर. प्रायोरिटी पाहिजे. पण आपली प्रायोरिटी वेगळी होत जाते. आपण बाप्तिस्मा घेतो, आपली प्रायोरिटी काय असते? प्रभू. नंतर सगळं आपल्याला मिळत जातं. नंतर आपली प्रायोरिटी चेंज होत जाते. पण प्रभूच्या शिष्याना तसं करता येत नाही. जर शिष्य व्हायचं असेल तर त्याच्या अटी, त्यानं दिलेल्या अटी आपल्याला पाळाव्या लागतील. आपण स्वतःच बोलतो का? प्रभू अटी सांगतोय ना. काय अटी आहेत बघा, की आपल्या भाऊ आणि बहिणी यांचा आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. मग काय? म्हणजे प्रभू सांगतो, तुझा जीव तू माझ्यासाठी दिलास तर तू त्याला वाचवेल, पण तू जीव आपला राखलास त्याला गमवेल. आपण जीव वाचवायला पाहतो, प्रभू जीव द्यायला सांगतो त्याच्या नावासाठी. कारण आपण मेलो तरी आपण त्याचे आहोत. ज्यांना आशा नाही ते जीव वाचवायला पाहतात, पण ज्यांना आशा आहे ते जीव गेला तरी चालेल. त्यांना जीव गेला तरी चालेल. कारण मरण तर आहेच की नाही. बघा, मरतो माणूस तेव्हा काय होतं? जब मनुष्य मरता है तो क्या होता है? क्या क्या छोड़ता है वो? मग तेच तर बाप्तिस्मा आहे की नाही? मग बाप्तिस्मा काय आहे? आपण त्याच्याबरोबर मेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो, त्याच्या जीवनानं जिवंत झालो, नवीनपणाच्या जीवनात उठवले गेलो. हम उसके साथ मारे गए, गाड़े गए, उसके साथ उठाए गए. मग बाप्तिस्मा तो आहे की नाही? मग दुसऱ्या मरणाची गरज आपल्याला वाटेल का? भीती आपल्याला वाटेल का? मेलो आहेत ना. मग सगळं आपण घेऊन कशाला चाललोय? असू ते सर्व, असो धनसुत दारा, असो सर्व पसारा, पुढे तू प्रभू माझा. कुणाला मिळवायचंय? प्रभूला. म्हणजे मिळवायचंय ते आपण मिळवलं नाही तर काय होईल? तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं दुपाटणं. प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देतो, परंतु तो सांगतो कित्येकाची प्रीती थंडावेल. काय इशारा देतो प्रभू? प्रीती शेवटल्या काळात काय होईल? प्रीती थंडावेल. जगामध्ये एवढं पाप वाढेल, एवढा त्रास होईल, एवढं दुःख येईल की लोकांना वाटेल कुठे आहे माझा प्रभू? काय मिळालं मला? एवढा त्रास कशासाठी? मी चांगलं करून माझं एवढं वाईट का होतंय? नको मला.
जाऊ दे, या होतं ते बरं होतं. धुतलेली डुकरीण आणि कुत्रा आपल्या ओकीकडे पळत. काही लोक अशी मी बघितली की बाप्तिस्मा घेतात तर दुसऱ्या दिवशी गायब, म्हणजे तारण झालं. मी तारला गेलो, मेलो तरी मी स्वर्गात आहे. बाप्तिस्मा घेतला ना म्हणजे लायसन मिळालं मला स्वर्गात जाण्याचं. प्रभू सांगतो दरवाजा अरुंद आहे आणि मार्गही अरुंद आहे. बाप्तिस्मा घेतला तो दरवाजातून आलो, पुढचा मार्ग पसरट झाला. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा प्रभू सांगतो मीच दार आहे. रस्ता अरुंद आहे, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे. माझ्या मधून गेल्याशिवाय तुम्हाला बापापाशी जाता येत नाही. म्हणजे आपल्या सुरुवातीची आपली जी प्रीती आहे ती शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामध्ये सर्व काही येईल आपल्या जीवनामध्ये. प्रभू सर्व काही देईल, हमें सब कुछ देगा, लेकिन हमारा ध्यान भटक ना जाए इसलिए हमें तैयारी करनी है कि प्रभु जो तूने मुझे दिया है मेरा ध्यान उस पे ना लगे, तो जो मुझे जिसने दिया है उसके ऊपर मेरा ध्यान रहे. पुढे बघा, जो कोणी आपला वधस्तंभ वाहत माझ्या मागे, पढिए हिंदी में. हेलो. वचन 27. और जो कोई अपना क्रूस न उठाए और मेरे पीछे न आए वो मेरा चेला भी नहीं हो सकता. जो कोणी आपला वधस्तंभ वाहत माझ्या मागे येत नाही त्याच्याने माझा शिष्य होवत नाही. वधस्तंभ म्हणजे काय? मरण. कसलं मरण? स्वतःच्या इच्छेचं मरण. प्रभू 9 मध्ये, लूक 9 मध्ये काय म्हणतो? जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे, रोज आपला वधस्तंभ घ्यावा आणि माझ्या मागे. कधी? रोज. म्हणजे बाप्तिस्मा घेतला म्हणजे मी झालो असं नाहीये, ती सुरुवात आहे. पण त्याची आठवण मला रोज असली पाहिजे की मी सगळं सोडलेलं आहे. विसरलो तर जग मागं लागेल. आपलं ध्यान प्रभूकडे न लागता आपलं ध्यान ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लागेल. पुढे बघा वचन 28. तुम में से कौन है जो गढ़ बनना चाहता हो और पहले बैठकर खर्च न जोड़े कि पूरा करने की सामर्थ्य मेरे पास है कि नहीं. कारण तुमच्यातला असा कोण आहे की जो बुरुज बांधण्याची इच्छा करीत असता तो पुरा करण्यात पुरती ऐपत आपल्याजवळ आहे की नाही याबद्दल पहिल्याने बसून खर्चाचा हिशोब करीत नाही. काही जण बाप्तिस्मा का घेतात? आई वडील सांगतात म्हणून. काही जण का घेतात? स्वर्गात जायचंय म्हणून. काही जण का घेतात? बरं व्हायचंय म्हणून, शैतानापासून सुटका पाहिजे म्हणून. प्रभू सांगतो हिशोब कर. जमेल का? मार्ग कठीण आहे. जीवाचा तुला द्वेष करावा लागेल. माझ्या नावामुळे लोक तुझी निंदा करतील, तुझा अपमान करतील. एक अशी वेळ येईल माझ्यासाठी तुला तुरुंगात जावं लागेल, कोणी नसेल. हिशोब कर. जमतंय का? केला हिशोब आपण की आणखी पाहिजे? जेवढं मिळतं तेवढं लायबिलिटी वाढत जातात आपल्या. ते सांभाळायचं कसं याचा विचार असतो. काय बरोबर की नाही? हालेलुया. हिशोब कर. काय कर? जमेल का? 29 वचन. कहीं ऐसा न हो कि जब वह नींव डाल पर तेरे तैयार न कर सके तो सब देखने वाले यह कहकर उस ठट्टों में उड़ाने लगे. 2 प्रकारच्या निंदा आपल्याला सोसाव्या लागतात. एक प्रभूच्या मागे चालून, आणि दुसरी गोष्ट
प्रभूला घेऊन त्याला सोडून, प्रभूच्या मागे सोडणं, त्याला जाण्यात, त्याच्या मागे जाणं सोडणं, कोणते बरे? निंदा कोणती बरी? प्रभूच्या मागे चालून माझी निंदा होते ठीक आहे, पण प्रभूला सोडून जर लोक मला हसतील ते फार भयंकर. ते उपवास करू लागतील. बघा, जात होता ना प्रार्थनेला, ये प्रार्थना के लिए जा रहा था, यीशु यीशु कर रहा था, हालेलुया कर रहा था, अभी देखो क्या कर रहा है. भयंकर आहे. आणि प्रभू म्हणतो तुमच्यामुळे माझ्या नावाची निंदा होत आहे. त्याला तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व त्याचा उपहास करू लागतील. आणि वचन 30वं वचन, यह मनुष्य बनाने तो लगा पर तैयार न कर सका. ते म्हणतील हा मनुष्य बांधू लागला परंतु त्याला तो पुरा करता आला. म्हणजे शेवटपर्यंत टिकायचं आहे की नाही, जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारला जाईल. अशा बऱ्याच शिकवणी आज आहेत. तू बाप्तिस्मा घेतला, प्रभूला स्वीकारलं, त्याला प्रभू म्हणून स्वीकारलं, देवानं त्याला मेलेल्यांतून उठवलं, असा विश्वास ठेवला, तू तारला गेलास. ती देवाची कृपा व्यर्थ करतात. काउंटिंग द ग्रेस ऑफ गॉड टू लायसन्स टू सिन. म्हणजे देवाची कृपा पाप करण्यासाठी लायसन्स आहे ना वचन यहुदामध्ये आहे. कशाला दिली कृपा? त्याच्या मागे चालण्यासाठी. प्रभूने सगळं दिलं नाही का? दिलंय ना. त्याच्या मागे जाणं कठीण आहे का? प्रभू रोज दाखवतो आपल्याला की माझ्या आणि त्याच्यामध्ये काय येतंय. दाखवत नाही, पण काढलं तर आणखी दाखवेल. कारण हृदयाचे कप्पे एवढे भरलेले असतात ना की त्याच्यात काय आहे आपल्याला माहित नाही. हृदय कोण जाणतो? हृदय सर्वात कपटी आहे. मनुष्य जानता नहीं है कि उसके दिल में क्या है, लेकिन दिन ब दिन हम प्रभु के पीछे चलते हैं. प्रभु दिखाता है ये अंदर आ रहा है, इसको निकाल दे, इसको निकाल दे. पवित्र कसं व्हायचं मग? काढलं नाही तर पवित्र होऊ. प्रभू जे सांगतो ते काढा. देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराची फुशारकी, गर्व, अभिमान, ज्ञानाचा अभिमान, पैशाचा अभिमान. प्रभू तुझ्या कृपेमुळे जो मी आहे तो आहे. आय एम हू आय एम बाय द ग्रेस ऑफ गॉड. आणि तू मला बोलवलं नसतंस तर मी उभा राहू शकलो नसतो. तू बोलवलंस, तू सर्व दिलंस, तुझ्या आभार. हालेलुया. एक साधू सुंदर सिंगांची गोष्ट आठवते. त्याने एक उदाहरण दिलं कि एक आई होती, एक माँ थी, उसने अपने बच्चे को सारे खिलौने लाकर दे दिए. काय दिलं? मुलाला सारी खेळणी आणून दिली आणि मुलगा त्यामध्ये गुंतून गेला. आणि आई जाऊन लपली कुठेतरी झाडामागे की दरवाजामागे लपली. तो मुलगा ती खेळामध्ये इतका गुंतून गेलेला, पण थोड्या वेळानं त्याचं ध्यान त्या खेळावरून निघून माझी आई कुठे आहे हे शोधायला लागलं. माझी आई कुठे गेली? मेरी माँ कहाँ गई? माँ उसे देख रही थी कि ये क्या कर रहा है. उसको खिलौने पसंद है या मैं पसंद हूँ? खिलौने सब दिए हैं प्रभु ने. हैं बच्चे हैं खिलौने, पैसा है खिलौने, घर है खिलौने, गाड़ी है खिलौने, शरीर है खिलौना है, सब है. लेकिन मेरा ध्यान कहाँ लगता है? जो दिया है उसके ऊपर या देने वाले के ऊपर. प्रभूला ते हवंय. राहू आपण जगामध्ये, सर्व काही आहे, पण माझं ध्यान कुठे लागतं? प्रभू तू दिलंय म्हणून मी आहे, तू दिलंय म्हणून मी घेऊ शकतो, तू उठवतोस म्हणून मी जागा आहे. ही आहे कृतज्ञता. काय आहे? कृतज्ञता. प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. धन दौलत प्रत्येकाची वेगवेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे, शरीर वेगळं आहे, कुटुंब वेगळं आहे, कसं राहायचं, कुठे राहायचं, सगळं वेगळं दिलेलं आहे. कुणाला सारखं दिलंय नाही, पण देणारा तो आहे, तो एकच आहे, तो बदलत नाही. हालेलुया.
आमेन. किंमत मोजावी लागेल. प्रभू काय सांगतो इकडे या उदाहरणामध्ये, हिशोब कर ना, किंमत मोज ना, की जमेल का. एक मौल्यवान मोत्याचा दाखला आहे ना, मत्ते 23 मध्ये काय म्हटलं तिकडे, एका माणसाला एक शेत सापडलं, त्याच्यामध्ये मौल्यवान मोती होता, त्याने सगळं शेत विकत घेतलं, नाही का. मत्ते 13 मध्ये 45 आणि 46. पन्ना नंबर 23 मत्ती की किताब 44 आणि 45 दोन्ही मध्ये तेच आहे. उसका 13वां अध्याय वचन 44 से 45 तक. स्वर्ग का राज्य खेत में छिपे हुए धन के समान है, जिसे किसी मनुष्य ने पाया और छिपा दिया, और मारे आनंद की जाकर अपना सब कुछ बेच दिया और उस खेत को मोल ले लिया. आकाशाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा माणसाला सापडली तेव्हा त्याने ती लपवून ठेवली. मग त्याच्या आनंदामुळे तो जाऊन आपले सर्व काही आहे ते सर्व विकून टाकतो आणि ते शेत विकत घेतो. आकाशाचे राज्य म्हणजे काय. आकाशाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, आकाशाचे राज्य जवळ आले आहे, ते तुमच्या मध्ये आहे. मग आकाशाचे राज्य म्हणजे काय. प्रभूची समक्षता. काय प्रभूची, जिथे प्रभू आहे तिथे त्याचं राज्य नाही का. सोपं उदाहरण, प्रभूची समक्षता. आता तुम्ही सांगाल प्रभू कुठे आहे. प्रभू सर्वीकडे आहे. आकाशात तर मावत नाही. खाली गेलो अंधारातही तोच आहे, समुद्राच्या तळाशीही तोच आहे. तुझ्यापासून मी कुठे लपू, तुझ्या आत्म्यापासून मी कुठे जाऊ. प्रभू सर्वत्र आहे. मग प्रभूची समक्षता दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्व व्यापकता आणि प्रभूची साक्षात समक्षता दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रभू सर्वकडे आहे, परंतु आपण त्याला जाणत नाही. का आपण शोधत नाही. शोधा म्हणजे तू आपल्या पूर्ण हृदयानं त्याला शोधशील, त्याला हुडकशील तर तो तुला सापडेल. प्रभू सर्वांजवळ आहे, परंतु सापडत नाही का आपण शोधत नाही. उसको ढूंढना है. तो देवाचं राज्य काय आहे. प्रभूची समक्षता. उदाहरण सांगतो. पेत्र चालत होता तेव्हा त्याची सावली पडल्यावरती लोक बरे होत होते. ती समक्षता पाहिजे. किंमत मोजावी लागेल. अशी नाही समक्षता, टाळ्या वाजवल्या, गाणी बोलली, प्रभूची समक्षता होती, गेली, आता मी चाललो. नो, 24 तास प्रभू माझ्या बरोबर आहे. तो आहे मोती, तेच तर येशू. त्याच्यासाठी काय करावं लागेल. जे काही आहे ते सर्व विकू. आता प्रभू आपल्याला सर्व विकायला सांगतोय का. फक्त मनातून काढायला सांगतोय. हमसे मन से निकालने को बोल रहा है, छोड़ने को नहीं बोल रहा ना. सांगतोय का सोडायला. भीक मागायला सांगतोय का प्रभू. काम न करायला घरी बसून सांगतोय का. काम नका करू, मी तुम्हाला देईल खाटेवर. असेल माझा हॅरी तर देईल खाटल्यावरही. नाही, तसं नाहीये. करा, सर्व करा. जितकं कमावता येतील तितकं कमावा, जितकं साठवता येईल तितकं साठवा, आणि जितकं देता येईल तितकं द्या. हा आहे प्रभूचा नियम. Earn as much as you can, save as much as you can, and give as much as you can. हा आहे प्रभूचा नियम. सोडायला सांगितलंय का. नाही, मनातनं काढून ठेवायला सांगितलं. मनातनं काढायचं. हालेलुया. त्याला एका मोठ्या मोलाचे मोती सापडल्यावर त्याने जाऊन आपले जे काही होते ते सर्व विकले. ते मोती विकत घेतले. आपण सुरुवातीला असंच झालं की नाही. आपलं सुरुवातीला काय केलं आपण. सगळं काही सोडलं. समाज सोडला, मित्र सोडले, दारू सोडली, वाईट गोष्टी सोडल्या, पाप सोडलं. काही नको, मला प्रभू तू हवाय.
आज ती मनस्थिती आपली आहे का की प्रभू मला फक्त तू हवा आहे, मला काही नको, मला तू हवा आहे. जर ह्यासाठी आपलं हृदय रडत असेल तर प्रभूला ते आवडेल. प्रभू मुझे खाली तू चाहिए, कुछ नहीं चाहिए, तू है सब कुछ. बघा एक मोशेचं उदाहरण आपल्याकडे आहे. निर्गम 33, एक्सोडस 33. एक्सोडस 33, निर्गम 33. मोशेने काय मागितलं बघा. वचन 13 ते 16. पन्ना नंबर 111, निर्गमन उसका 33वां अध्याय, वचन 13 से 16 तक. और अब यदि मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो तो मुझे अपनी गति समझा दे, जिससे जब तेरा ज्ञान पाऊँ तब तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर बनी रहे. फिर यह ध्यान रख की जाती से तेरी प्रजा है. म्हणून आता जर मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळव. तुझे चमत्कार नाही, तुझे मार्ग. 103व्या स्तोत्रात लिहिलेलं आहे, यहोवाने मोशेला त्याचे मार्ग कळवले आणि इस्रायलास आपले कृत्य कळवली. इस्रायलाने खूप चमत्कार पाहिले, पण ते कसे केले हे देवाने मोशेला सांगितलं. मार्ग पाहिजेत की कृत्य पाहिजेत? चमत्कार की प्रभू? चमत्कार कशासाठी केले ते तुम्हाला दाखवेल प्रभू. किती चमत्कार केले. मार्ग आणि कृत्य फरक आहे. कारण मोशेने काय मागितलं, तू आपले मार्ग मला कळव, यासाठी की मी तुला ओळखावे, मी तुझी समक्षता जाणावी, मला तू हवा आहेस, की मी तुझ्या दृष्टीत कृपा पावावी, की हे तुझे लोक आहेत, हे राष्ट्र तुझे लोक आहेत. आम्ही कशावरून ओळखावं की हे तुझे राष्ट्र आहे? तू आम्हावर कृपा करशील तेव्हा. तेरा अनुग्रह हम पे हो जाए तो लोग जानेंगे कि हम तुम्हारे लोग हैं. वचन 14. यहोवा ने कहा, मैं आप तेरे साथ चलूंगा और तुझे विश्राम दूंगा. तेव्हा तो म्हणजे यहोवा मोशेला म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल. क्या बात आहे. कोणाला वाटतं प्रभूची समक्षता जी पौलाबरोबर होती, जी पेत्राबरोबर होती, जी योहानाबरोबर होती, ती माझ्याबरोबर असावी. त्यांच्याजवळ काय होतं जे माझ्याजवळ नाही? कधी प्रश्न विचारतो आपण की पेत्राजवळ काय होतं जे माझ्याजवळ आज नाही आहे? येशूची समक्षता. येशू त्यांच्या बरोबर होता. काय होता? येशू त्यांच्या यहोवा मोशेच्या संगती, यहोवा यहोशुवाच्या संगती, यहोवा योसेफाच्या संगती, बऱ्याच लोकांच्या संगती होता. आणि ते त्यांचं संपत्ती होती. त्यांची संपत्ती काय होती? यहोवा माझ्या बरोबर आहे, ही माझी संपत्ती आहे. हालेलुया. तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. हा विसावा कनान देशाबद्दल बोलत होता. कनान देश विसाव्याचं प्रतीक होतं. तिथे दुधामदाचा देश होता. तिथे कोणी शत्रू येणार नव्हता. तिथे त्यांना फळ मिळणार होती, शेतं होती, सब कुछ उधर मिलने वाला था कनान देश में. जो प्रॉमिस लैंड था उसको विसावा बोलते हैं. तुझे कुछ करने की जरूरत नहीं थी, सब मिलेगा, सब आशीर्वाद थे. पण त्याची हे काय होती सुरुवात? माझी समक्षता तुझ्या बरोबर जाईल आणि मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला विसावा देईन, मी तुला शांती देईन, मी तुला भरपूर देईन. कशामुळे? माझ्या समक्षतेमुळे. आपल्याला कशामुळे मिळालं? कुणामुळे मिळालं? समक्षतेमुळे.
वचन 15 पढ़िए। उसने उनसे कहा, यदि तू आप न चले तो हम यहाँ से आगे न ले जा। हां, वचन 15 बघा, एकदम महत्वाचं वचन. मोशे यहोवाला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको. जर जे आशीर्वाद तू आम्हाला देऊ इच्छितो, जो आशीर्वाद हमें तू देना चाह रहा है, उसमें तुम ना हो तो मुझे वो आशीर्वाद नहीं चाहिए. मला रानात तुझ्या बरोबर राहणं पसंत आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जेणेकरून मला त्या विसाव्याच्या प्रदेशात तू नसलेला मला चालणार नाही. त्या आशीर्वादांच्या देशात तुझ्या विना राहण्यापेक्षा या रानात मी तुझ्या बरोबर राहीन. क्या बात आहे. चालेल आपल्याला, आपण सांगू प्रभूला आज खऱ्या मनानं सांगाल, प्रभू काही नसेल तरी चालेल, तू माझ्या बरोबर आहे, मी आशीर्वादित आहे. सर्वात मोठा आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद मला मिळालेला आहे. भौतिक आशीर्वादात राहून, तुझ्या विना राहून, तिथे मरण्यापेक्षा मी तुझ्या बरोबर राहून जगेन, मला काही मिळो अथवा ना मिळो. ही होती मोशेची प्रार्थना. मागा सगळं मिळेल, पण त्या मिळालेल्या गोष्टींमुळे आपलं लक्ष प्रभूपासून दूर हटू नये म्हणून पण प्रार्थना करा. प्रभू तुझे मला देशील त्याच्यामध्ये माझं चित्त न लागो, कधीही सोडण्यास मला सहाय्य कर. तू मागशील तेव्हा मी तुला देईन. अब्राहम, या मोशेने काय काय सोडलेलं. मोशे किती वर्षाचा होता जेव्हा देवानं त्याला दर्शन दिलं. मोशे कितने साल का था जब प्रभु ने उसे दर्शन दिया. तो जलते हुए पेड़ में, जुड़ूप में 80 ईयर्स, 80 साल का था. और वो फारो का राज्य मिस्र को छोड़कर भागा कितने साल का था? 40. तो वो 40 साल क्या कर रहा था? प्रभु ने उसको बुलाया तो उसका एज क्या था? 80 ईयर्स. जब वो मिस्र छोड़ के भागा तो उसका एज क्या था? 40 ईयर्स. तो क्या कितना साल वो भागता रहा? 40 साल. कौन था वो? राजा का बेटा, मिस्राचा राजा, भावी राजा. तो ज्ञानानं, बोलण्यानं आणि कर्मानं, कृत्यानं पूर्ण होता. म्हणजे त्याच्याजवळ एवढं ज्ञान होतं मिसरचं. आज आपण इजिप्तमध्ये पाहिलं काय काय आहे, पिरॅमिड्स कसे बनवले, काय काय, ते सर्व ज्ञान त्याला होतं. किती किती टनचे ते दगड एवढे वरती कसे नेले त्याला माहीत होतं. 40 वर्ष हे जगातलं ज्ञान देवानं काढून टाकलं. माझं ज्ञान घे, जे मी ज्ञान तुला देईन ते ज्ञान घे. जगातलं ज्ञान काढून टाक, जगावरती अवलंबन काढून टाक. इब्रिकरास पत्र, इब्राहियों की पत्री 11वां अध्याय. देखो मोशे ने क्या क्या छोड़ा, इसलिए उसको प्रभु की समक्षता मिली. कुछ कीमत चुकानी पड़ेगी प्रभु की समक्षता पाने के लिए. फुकट मिळते का? किंमत मोजावी लागेल. तयार आहात? घ्या. आताही उपयोगी पडेल, मरण पुढे असेल तेव्हा पण उपयोगी पडेल. हालेलुया, हालेलुया. इब्रिकरास पत्र 11वां अध्याय. बघा त्याने काय किंमत चुकवलेली. 11वां अध्याय 24 ते 27. पन्ना नंबर 313 इब्रानियों उसका 11वां अध्याय वचन 24 से आगे तक.
विश्वासी सो मूसा से सनाया होकर फिरौन की बेटी का पुत्र कहलाने से इनकार किया। विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर, किती वर्षाचा होता? 40 वर्षाचा होता तेव्हा तो पळाला ना. प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. पद सोडलं त्यानं. आणि फारोचं पद म्हणजे किती मोठं होतं त्यावेळेला. सगळं काही होतं, सोनं नाणं मान सैन्य, जे सांगेल ती पूर्व दिशा. पद मान सन्मान. प्रभू सांगतो सोड, माझ्या पायाजवळ ठेव, मी पाहिजे सोड. आता काय चाललंय? मला प्रार्थना करायला बोलवलं नाही, मला वरती खुर्चीवर बसायला बोलवलं नाही, दुसऱ्या पालकांना बोलवलं, ह्यांना बोलवलं, त्याला बोलवलं, ह्याला हार घातला, त्याला पुष्पगुच्छ नाही पुष्पगुच्छ दिला. पण ह्यापासून काय सांगतो प्रभू? मी तुझं उत्तम प्रतिफळ आहे. काय म्हणतो अब्राहमाला प्रभू? मी तुझं उत्तम प्रतिफळ आहे. मैं तेरा उत्तम प्रतिफल हूं. जेनेसिस 18 मध्ये मी तुझं उत्तम प्रतिफळ आहे, माझी संगती तुझ्या बरोबर जाईल. वचन 25 पढ़िए. इसलिए उसे पाप में थोड़े दिन के सुख भोगने से परमेश्वर के लोगों के साथ दुख भोगना अधिक उत्तम लगा. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. निवड आहे. पापामध्ये सुख आहे की नाही? बट इट्स अ टेम्पररी प्लेजर ऑफ सिन. पाप म्हणजे काय? क्षणिक सुख. प्रभू म्हणतो ह्या जगातले पाणी तुम्ही प्याल, ह्या विहिरीतले पाणी प्याल, तुम्हाला तहान लागेल, क्षणिक सुख आहे. एक बार दारू पिएगा तो उसके दूसरी बार दारू पीना ही पड़ेगा. पड़ेगा कि नहीं? एक बार व्यभिचार करेगा तो दूसरी बार करना ही पड़ेगा कि नहीं? भागली तहान. जगात तहान भागवत नाही आणि जग तहान भागवत नाही. जगातील कोणतीही गोष्ट तहान भागवणार नाही. नाही पैसा, नाही मान, नाही ज्ञान. किती करोडाची भ्रष्टाचारी चालते हो आता? काय आहे? शून्याला किंमत आहे? कुठे न्यायचंय? अरे तो खातो शुगरच्या गोळ्या, त्याला खाता येत नाही. तो खातो बीपीच्या गोळ्या, त्याला हजारो आजार जोडल्यात आणि हा चाललाय 1000 करोडच्या मागे. काय कुठे आहे? प्रभूने आपल्याला बोलावलं, सावध केलं की नाही? सुखी आहोत की नाही? रोजची भाकर तो आपल्याला देतो, त्याच्यामध्ये सुखी आहोत की नाही? डाळ होती खातो, त्याच्यामध्ये सुखी आहोत की नाही? अरे पापाचं क्षणिक सुख. यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे. देवाच्या लोकांमध्ये काय असतं? एकमेकांची दुःख जाणणं, ती भोगणं, सहन करणं, एकमेकांची ओझी वाहणं, एकमेकांना सहन करणं. दुःख आहे परंतु त्यात प्रभू आहे. दुःखामध्ये कोण आहे? सुखामध्ये प्रभू आहे, दुःखामध्ये प्रभू आहे. वचन 26. उसने मसीह के कारण निंदित होने को मिस्र के भंडार से बड़ा धन समझा, क्योंकि उसकी आंखें फल पाने की ओर लगी थी. मिस्रातल्या द्रव्य निधीपेक्षा किती होतं मिस्रामध्ये? इजिप्तमध्ये किती होतं धन? हो, काल मी एक डॉक्युमेंटरी पाहिली. तो एक कोण छोटा फारो मेलेला, तामूद का काय त्याचं नाव. त्याची पहिली एक त्याच्या मम्मी होती, त्याला सोन्याचा लेप, त्याच्यावर दुसरी मम्मी त्याला सोन्याचा लेप, त्याच्यावर तिसरी मम्मी नुसती सोन्याची कॉफिन. आणि ते एका पेटीमध्ये, सोन्याच्या पेटीमध्ये, ती पेटी दुसऱ्या सोन्याच्या पेटीमध्ये आणि ती पेटी दुसऱ्या सोन्याच्या पेटीमध्ये. एवढा मोठं सोन्याचं पेटारं होतं ते. मिस्रातलं धन, टन्सवारी सोनं. किती? कुणाचं होतं? मोशेचं होतं. काय केलं?
ख्रिस्तासाठी. हालेलुया. हालेलुया. आपण किती सोडलंय? आपण दशमांश द्यायला देऊ की नको देऊ? द्या म्हणजे दिले जाईल. ख्रिस्तासाठी निंदा, एका पारड्यात धन आणि दुसऱ्या पारड्यात ख्रिस्तासाठी निंदा आणि अपमान. पारडं आहे ना, काय पारडं होतं? एका पारड्यात सन्मान, एका पारड्यात पाप, त्याचं क्षणिक सुख, एका पारड्यात द्रव्यनिधी आणि दुसऱ्या पारड्यात फक्त ख्रिस्त. काय होतं एका पारड्यामध्ये? सर्व जग होतं आणि दुसऱ्या पारड्यात ख्रिस्त, देवाची समक्षता, त्याच्या पवित्र आत्म्याचं भागीपण. निवड होती. मोशेने काय निवडलेलं? ख्रिस्तासाठी. ख्रिस्ताला निवडलं. आपल्या पुढे काय आहे? मोशेजवळ होतं तेच आपल्याजवळ आहे. 2 पारडी आहेतच. कोणतं पारडं वजन आहे? खाली कोणतं पारडं येतं? ख्रिस्ताचं पारडं खाली येतं की जगाचं पारडं खाली येतं? इकडे. देवाची समक्षता पाहिजे. फुकट नाही. किंमत रोज निर्णय घ्यावा लागेल. ख्रिस्तासाठी निर्णय घ्यावा लागेल. आज मला नको, हा सन्मान मला नको, हे पाप मला नको, नको मला जग. प्रभू मला तू हवाय. मिस्रातल्या द्रव्यनिधीपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. त्याचं वेतन काय होतं? मी माझ्या प्रभू बरोबर राहणार आहे. आपली दृष्टी कुठे आहे? रोज आपली दृष्टी त्याच्याकडे, की प्रभू मी तुझ्या बरोबर राहणार आहे, मी तुझ्या जवळ येणार आहे. त्यासाठी लिहिलंय की ह्या जगातली आत्ता जी एवढी आहेत दुःख आहेत, ती जे गौरव प्रकट होणार आहे त्यापुढे काहीच नाहीत. ह्या जगातली जी दुःख आहेत, ती जे गौरव आपल्याला प्रकट होणार आहे त्यापुढे काहीच नाही. हे सर्व त्यापुढे काहीच नाही, शून्य. कारण एक दिवस तर सोडायचं आहेच ना हो. कशाला घेऊन चाललोय आपण इकडे? असू द्या सगळं, पण इकडे नको. चोरानं पाकिट मारला तर माझा आनंदही पाकिटात निघून जातो. आनंद कुठे आहे? पाकिटात. मोबाईल हरवला तर माझा आनंद मोबाईल बरोबर जातो. गाडी चोरीला गेली, माझा आनंद गाडी बरोबर जातो. सांगतो का प्रभूला, तू माझा आनंदी आनंद, तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. तू माझा आनंदी आनंद, तू मला कमी पडू देणार नाही. त्यासाठी लिहिलं की आपल्याजवळ असलेल्या ज्या गोष्टी आहेत इब्रिकराच्या पत्रात 13व्या अध्यायात, की ज्या आहेत त्यामध्ये, वचन 5 वाचा. इब्रिकरास पत्र वचन 13वा अध्याय वचन 5 ते 6. अध्याय 13 वचन 5 से 6 तक. इसलिए हम निडर होकर कहते हैं, प्रभु मेरा सहायक है, मैं न डरूंगा. मनुष्य मेरा क्या कर सकता है? तुम्हारा स्वभाव लोभ रहित हो और जो तुम्हारे पास है उसी पर संतोष करो, क्योंकि उसने आप ही कहा है, मैं तुझे कभी न छोड़ूंगा और न कभी न त्यागूंगा. इसलिए हम निडर होकर कहते हैं, प्रभु मेरा सहायक है, मैं न डरूंगा. मनुष्य मेरा क्या कर सकता है? हालेलुया. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. काय कॉन्फिडन्स की प्रभू मला सोडणार नाही, मला टाकणार नाही. आपल्याला कॉन्फिडन्स काय येत नाही माहिती आहे? ओबिडियन्स नसतो, आपण त्याची आज्ञा मानत नाही. ओबिडियन्स विल गिव्ह यू कॉन्फिडन्स. विश्वास पाहिजे, आज्ञापालन कर. विश्वास आपोआप वाढेल. आज्ञापालन नसेल तर विश्वास मेलेला आहे.
तुमची वर्तणूक द्रव्याच्या लोभा वाचून असावी. तुमच्याजवळ असतील तिथे तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असावे. सोडायला सांगितल्यात का? नाही. असू द्या. प्रभूजवळ सोनं नव्हतं का? सोन्याची पेटी, दानपेटी नव्हती का? होती ना. प्रभूला कमी पडत होतं का? कारण त्याने असे म्हटले की मी तुला सोडणारच नाही, तुला टाकणारच नाही. कोण म्हणतोय? प्रभू म्हणतोय. तर आपण धैर्याने म्हणावे की प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? मनुष्य माझे काय करणार? ते मला लुटतील, घेतील, मारतील, टाकतील, पण प्रभू मला सहाय्य करणार आहे. तो मनुष्य माझे काय करणार? प्रकटीकरण 3:20 बघा. प्रकटीकरण 3:20. पन्ना नंबर 346, प्रकाशित वाक्य, उसका 3रा अध्याय, वचन 20. देख, मैं द्वार पर खड़ा होकर खटखटाता हूँ. यदि कोई मेरा शब्द सुनकर द्वार खोलेगा तो मैं उसके पास भीतर आकर उसके साथ भोजन करूँगा और वह मेरे साथ. दोन प्रकारे आपण हे वचन घेऊ शकतो. हे वचनानं माझं जीवन बदललेलं, या वचनानं मी प्रभूकडे आलेलो. पण दुसऱ्या प्रकारे वचन असं आहे की हे वचन मंडळीला लिहिलेलं आहे. कुणाला लिहिलेलं आहे? लवादकिया येथील मंडळीला पत्र, ह्याच्यामध्ये हे वचन आहे. म्हणजे पर्सनल पण आपण घेऊ शकतो आणि मंडळीसाठीही घेऊ शकतो. आता प्रभू का म्हणतो की मी दारापाशी उभा आहे? म्हणजे कुठे उभा आहे? मंडळीच्या मध्ये की मंडळीच्या बाहेर? दाराच्या बाहेर. कधी गेला? का गेला? म्हणजे मंडळीमध्ये प्रभु नहोता? उस कलिसिया में प्रभु नहीं था, वो दरवाजे के बाहर खड़ा था, ठोक रहा था, मुझे आने दो, मला घ्या. कारण सर्व गोष्टींनी मंडळी तृप्त झालेली. काय आधी होतं? माझ्याकडे धन आहे, मला सर्व समजतं, मला वस्त्र आहेत, आय एम कंटेंट, आय एम ब्लेस्ड, सगळं आहे, मी आशीर्वादित आहे. प्रभू कुठे होता? दाराच्या बाहेर. काय म्हणत होता? पहा, मी दाराशी उभा आहे. कुणाला म्हणत होता? मंडळीच्या पाळकांना, मंडळीला. जो माझी वाणी ऐकेल आणि ठोकीत आहे असाच उभा होता का? तो प्रयत्न करतोय मध्ये यायचा आपल्या. मला येऊ दे, मी तुझं सर्वस्व असू दे, मुझे ले ले, मैं तेरे लिए काफी हूं. म्हणून आस्थावान होऊन पश्चाताप कर. काय कर? पश्चाताप कर. बाप्तिस्मा घेतला म्हणजे झालं? रोज रोज मरावं लागेल, रोज मरना पडेगा. पहा, मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील. काय करायचंय? पण किंमत मोजावी लागेल. कारण मध्ये जे भरलं आहे तिथे प्रभू नाही राहणार. ते बाहेर टाकावं लागेल आणि प्रभूला घ्यावं लागेल. जग आणि प्रभू एकत्र राहू शकत? कारण जगाशी मैत्री ही देवाशी. जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. कारण जगात जे आहे, देहाची हाव, डोळ्याची हाव आणि संसाराची फुशारकी, ही देवापासून नाही. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ, ज्याला प्रभू लाभला आहे तो सर्व काळ, ज्याला ख्रिस्त लाभला आहे त्याला जीवन लाभला आहे, ज्याला ख्रिस्त नाही त्याला जीवन, त्यानं दार बंद केलेलं आहे. प्रभू, मला तुझी गरज नाही. बघा, एक इशारा असतो प्रभूकडून की जे मला दिलेलं आहे त्याच्यावरती माझा भरोसा अधिक लागतो. संकटाच्या वेळेला, दुःखाच्या वेळेला, आजारी असताना माझा भरोसा प्रभूकडून निघून त्या गोष्टींवरती लागतो.
त्या माणसांवरती लागतो, त्या डॉक्टरवरती लागतो, त्याच्या रिपोर्टवरती लागतो. प्रभूला ते नकोय. प्रभूला काय हवंय? तू आपल्या सर्व बुद्धीने त्याला ओळख. आहे ना वचन? नीतिसूत्र 3:6. तू आपल्याच बुद्धीवर टेकू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. पूर्ण हृदयानं यहोवावर भरोसा ठेव. नीतिसूत्र 3 6. पन्ना नंबर 768 नीति वचन, उसका 3रा अध्याय, वचन 6 5 पासून. वचन 5 और 6. तो अपनी समझ का सहारा न लेना, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना, उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव. हा भरोसा कधी येईल? जर माझा भरोसा मी या जगावरून काढला तर तो भरोसा येईल की माझा प्रभू मला सोडणार नाही, मला टाकणार नाही ना. असंच येईल का? किंमत मोजावी लागेल. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. आपली बुद्धी कशावर टेकते? माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे, हे झालं तरी एवढे पैसे भरून मी हे करीन, किती खर्च झाला तरी ना, माझी ओळख आहे, माझी वर परत ओळख आहे, काही कामाला येणार नाही, प्रभू आहे माझी ओळख. हालेलुया. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. ॲक्नॉलेज हिम इन ऑल युअर वेज. ॲक्नॉलेज म्हणजे प्रभू तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या बरोबर आहेस. प्रभू तू मला पाहतोस, प्रभू तू माझ्या गरजा जाणतोस, प्रभू मी कसा आहे तुला माहित आहे. हे ओळखणं म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. त्या मार्गावरून, त्या अरुंद मार्गावरून चालायला तो शिकवेल. तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको. हिंदी में पढ़िए. वचन 7. अपने दृष्टि में बुद्धिमान न होना, यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहना. तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको, यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. यहोवाचे भय दुष्कर्मापासून दूर जाणे होय, पापाचे क्षणिक सुख नाकारणे होय. ही खरी बुद्धी आहे. मग काय होईल? मग काय होईल? वचन 8 पढ़िए. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेंगी. हो, तुझ्या आरोग्याला उन्ह तोटा पडणार नाही, सदाबहार रहेगा. पण कंडिशन, किंमत मोजावी लागेल. किंमत मोजावी लागेल. त्याच्या समक्षतेसाठी आपल्याला झटावं लागेल. प्रभू मला तू हवा आहे. रोज उठून सांगायचं, प्रभू आज मला तू हवा आहेस, काही नसलं तरी चालेल, मला तू हवा आहेस. सर्व घेई एवढे देई ना, काहीतरी गाणं आहे ना ते. हा, प्रभू तू माझा सर्व देई एवढे घे, काय सर्व घे एवढे देई, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मज्जा होईल. वचन 9. अपनी संपत्ति के द्वारा और अपनी भूमि की सारी पहली उपज देकर यहोवा की प्रतिष्ठा करना. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर. देवावर उपकार करतो का आपण? देवाचा सन्मान करतो. कारण तू जे मला दिलं आहे त्यातून मी तुला देतो. हालेलुया. वचन 10. इस प्रकार तेरे खत्ते भरे पूरे रहेंगे और तेरे सुकुंडों से नया दाखमधू उमड़ता रहेगा. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. कसे मिळाले आशीर्वाद एवढे? काय केलं? तो मनुष्य देवाच्या समक्षतेत चालला. सर्व गोष्टीपेक्षा त्यानं देवावर अधिक भरोसा ठेवला.
त्याला म्हटलं मला तू हवा आहेस, मला आणखी काही नको. तू देशील तर मी घेईन, तू नाही दिलं तरी मी तुला धन्यवाद देईन. ही आहे मनस्थिती. तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. 11 आणि 12. हे मेरे पुत्र, यहोवा की शिक्षा से मुंह न मोड़ना, और जब वह तुझे डांटे तब तू बुरा न मानना. माझ्या मुला, यहोवाची शिक्षा मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला फटक्यांचा मार देतो, शब्दांचा मार देतो. प्रभू बरोबर चाललं तर प्रभू फटके मारणारच. कोणाला कसे फटके मारेल माहिती नाही, कोणाची कॅपॅसिटी कशी आहे मला नाही माहिती, प्रभूला माहित आहे. कोणाला एक शब्द बोलला तरी लागतो, कोणाला 10 शब्द बोलल्यावर पण लागत नाही. काही काना एक काठी लागते, काही काना एक चाबूक लागते. तुमची कॅपॅसिटी प्रभूला माहिती आहे आणि तुम्ही कसे वळणार ते प्रभूला माहिती आहे. तो ठोकेल. जर तुम्ही प्रभूला मागितलं असेल तर तो तुम्हाला ठोकेल, सर्व भरोसा काढून टाकेल. मग सांगू नका असं कसं केलं मी बाप्तिस्मा घेतलं ना, मग असं कशाला केलं. पाहत म्हणाले बाप्तिस्मा घेतल्यावर तुला सगळं काही मिळेल. मला सुवार्ता सांगितली, त्याने सगळं सांगितलं, तू बाप्तिस्मा घे, तुला सर्व काही मिळेल, तुझे आजार बरे होतील, तुला कष्ट येणार नाही, तुला भरपुरी मिळेल, तुला नोकरी मिळेल, तुला पैसे मिळतील. ही होती सुवार्ता. सुवार्ता ही आहे. जर तू माझ्या मागे येऊ पाहतोस तर स्वतःला नाकार, आपला वधस्तंभ रोज घे आणि माझ्या मागे ये. मन अडकू देऊ नका. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शासन करतो तसा यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. कोणाला कसं करतो मला नाही माहित, ते प्रभूला माहित. हालेलुया. अब्राहमाने देवासाठी सर्व काही सोडलं. बघा उत्पत्ती 12 अध्याय, जेनेसिस चॅप्टर 12 1 ते 3. पन्ना नंबर 13 उत्पत्ति उसका 12वां अध्याय वचन 1 से 3 तक. 1 से 3. यहोवा ने अब्राहम से कहा, अपने देश और अपने कुटुंबियों और अपने पिता के घर को छोड़कर उस देश में चला जा जो मैं तुझे दिखाऊंगा. यहोवा अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून, आपल्या कुळातून, आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. बाप्तिस्मा घेतला किंवा आपण प्रभूकडे आलो तेव्हा प्रभू काय म्हणाला? आपल्याला म्हणाला की नाही, सर्व सोड, कुटुंब सोड, नातेवाईक सोड आणि जो देश मी तुला दाखवेन तिथे तू जा. हालेलुया. और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा और तेरा नाम महान करूंगा और तू आशीष का मूल होगा. आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन. कोण करील? मी, प्रभू. आपण स्वतःच्या इच्छेनं मोठे होऊ शकत नाही. प्रभूने केलं तर आपण होऊ, प्रभूने दिलं तर आपण घेऊ. आणि मी तुला आशीर्वाद देईन. कोण देईल? प्रभू. तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील आणि जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन. घाबरू नका कोणी शाप दिल्यावर, कोणी निंदा केल्यावर घाबरू नका. प्रभू सांगतो मी तुला आशीर्वाद दिलेला आहे. त्याची निंदा त्याच्याजवळ परत जाईल. त्याने आशीर्वाद दिला तर आशीर्वाद त्याला परत जाईल. यू आर जस्ट अ बाउन्सर, रिफ्लेक्टर. ते जे काही तुला करतील ते त्यांच्यावर परत जाईल. तू नुसता माझ्यामध्ये उभा राहा. क्या बात आहे. वचन 3. नाही, जो तुला शाप देतो त्याला मी शाप देईन. कोण शाप देईल? बापरे. त्यामुळे शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हाला बोलावलेलं आहे. हालेलुया. तोंड चूप ठेवायचं. प्रभू तू बघ, कोण काय बोलतं त्याच्यावर नाही लक्ष द्यायचं. प्रभू तू काय म्हणतोस?
आणि तुझ्याकडून पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. एका माणसामुळे सगळं आशीर्वादित होतं. 2 माणसामुळे तर किती होईल, 3 माणसामुळे तर जास्तच होईल. आपल्यामुळे किती होतील. जर आपण प्रभूला फक्त किंमत मोजली त्याच्या समक्षतेची, तर प्रभू आपल्याकडून इतरांना वाचवणार नाही. हालेलुया. आणि वचन 4, अब्राहमानं ते वचन पाळलं. तो निघाला आपला बापाचा देश सोडून. सोडला की नाही? कुठे जायचं माहित नाही. किधर जाना है पता नहीं अब्राहम को, लेकिन यहोवा ने बोला है इसलिए मैं कर रहा हूं. आता प्रभूला जेव्हा आपण घेतलं तेव्हा माहित होतं का कुठे जायचं? होती का ही चर्चची जागा? काय होतं? 8 बाय 8ची खोली. कोणी सांगितलं कुठे प्रार्थनेला जातो रे? पास्टर मेहताज कडे. काय त्याच्याकडे? असं ऐकलंय मी. तुच्छतेने बघायची लोक. 8-9 जण होतो आम्ही. काय म्हटलं देवानं? मी तुला आशीर्वादित करेन. तुझी सुरुवात जरी छोटी असली तरी तुझा शेवट मोठा होईल. कारण प्रभू माझ्या संगती आहे. प्रभू तुमच्या संगती असा आहे. आपण कुठे लावतो आपलं लक्ष? काय पाहिजे आपल्याला? जे जगातली लोक जे मिळवायला झटतात तेच आपण मिळवायला झटायचं का? बघा ते निर्गमचं 2 वचनं राहिली, तिकडे जाऊ. 33 मध्ये बघा. निर्गम 33. पंधरा पण वाचलं, 16 वचन राहिलं. वाचूया. निर्गम 33:16. वचन 16. ये कैसे जाना जाए कि तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर और अपनी प्रजा पर है? क्या इससे नहीं कि तू हमारे संग चले, जिससे मैं और तेरी प्रजा के लोग पृथ्वी भर के सब लोगों से अलग ठहरे? आता मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहो, हे तरी कशाने कळेल? कसे की आम्ही प्रभूचे लोक आहोत, कसं की आमच्यावरती प्रभूची कृपा आहे, कशावरून या लोकांना कळेल? ही लोक कशी जाणतील की आम्ही प्रभूचे लोक आहोत? काहीतरी पाहिजे ना. आमच्याकडे घर असली, गाडी असली, आम्ही आशीर्वादित असलो म्हणजे लोक समजतील का आम्ही प्रभूचे लोक आहोत? जगाकडे पण आहे. कशाने? बघा. तू आम्हा संगती जातोस यावरून. बापरे, आपण देवाचे लोक आहोत कशावरून? प्रभू माझ्या बरोबर आहे म्हणून. बाकी काही क्वालिफिकेशन नाही. नाही ज्ञान, नाही बळ, नाही धन, काही नाही. बरोबर का? आपण देवाचे लोक व्हावे म्हणून काय करावं लागेल? पे द प्राइस. रोज किंमत मोजायची आहे. रोज. एक दिवस मोजली चालणार नाही, उद्याला पण मोजायचीच आहे. कालचं गेलं, उद्या परत नवीन. जेवढी मोजाल तेवढं घाण बाहेर निघेल. हालेलुया. यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो हे कळेल की नाही? इस्रायल लोकांमध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये काय फरक होता? देवाची समक्षता, त्या अग्नीच्या खांबातून आणि त्या ढगामधून देवाचं तेज निघायचं. देव त्यांच्या संगती होता. ते एकच वेगळे पण होतं. बाकी काय होतं का? त्यांचं मंदिर कसं होतं? ते छावणी देवाची कसली बनवलेली, आकर्षक होती. मेंढ्याच्या कपड्याची, तागाच्या वस्त्राची. काय ते खांबे गाडायचे, रोज उचलायचे, गाडायचे, उचलायचे. देव म्हणाला उचलायचे, परत घ्यायचे, नेऊन जायचं. काही फिरतात वेड्यासारखी लोक. पण जेव्हा देव उतरून येत होता त्या साक्षीच्या मंडपामध्ये, साक्षीच्या कोशावरती, तेव्हा लोक घाबरायचे आणि म्हणायचे हे देव ह्यांच्या बरोबर आहे. त्यांना कोणी शिवू शकत नव्हतं.
हालेलुया. आमेन. पौलाने किंमत मोजली, पेत्राने मोजली. बघा पौलाने काय मोजली. पौल म्हणतो मी इब्र्यातला इब्री, रोमी, परुषी, नियमशास्त्राविषयी न्यायी. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय. चार वाचू. 3 अध्याय 4 वचन. पन्ना नंबर 273 फिलिपियों की किताब उसका 3 अध्याय वचन 4. पर मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ. यदि किसी और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो तो मैं उससे भी बढ़कर रख सकता हूँ. तथापि मला स्वतःच्या देहावरती भरोसा ठेवता आला असता आपल्याला देहावर भरोसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. देहावर म्हणजे माझ्या कुळावर, माझ्या वंशावर, नाही का. अमुक एक कुळातला, तमुक एक कुळातला, मी हा, मी तो, मी या जातीतला, मी त्या जातीतला. देवापुढे काही कामाला नाही. देव तुझ्या बरोबर आहे, तू देवाचा आहेस. देवापुढे जातपात चालत, कोणतंही कुळ चालत. कुळ ठेवा पेटीमध्ये, ते पेटीमध्येच जाणार. आजच जाऊ द्या, सांगा मी देवाचा, देवाच्या वंशातला, देवाचा निवडलेला. हालेलुया. वचन 5. वचन 5. 8वें दिन मेरा खतना हुआ. इज़राइल के वंश और बिन्यामीन का गोत्र हूँ. इब्राहिम का इब्रानी हूँ. व्यवस्था के विषय में यदि कहो तो फरीसी हूँ. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल लोकातील बन्यामीन वंशातला, इब्र्यातील इब्री, नियमशास्त्राविषयी परुषी. म्हणजे तो त्याचं पॉझिटिव्ह पॉइंट सांगतो, त्याची मिळकत सांगतोय. मी कोण आहे, मी कोण आहे माहितीये का ना. अशी लोक असतात ना, मी कोण आहे माहितीये का. पौली सांगतो मी कोण आहे माहितीये का. बघा वचन 8. वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ. नहीं, आवेशाने. वचन 6. उत्साह के विषय में यदि कहो तो कलसिया का सताने वाला, और व्यवस्था की धार्मिकता के विषय में यदि कहो तो निर्दोष था. आवेशाने मंडळीचा पाठलाग करणारा. आताही तेच चाललंय ना. त्यांना वाटतं आम्ही देवाची सेवा करत आहोत, आम्ही मारलं म्हणजे आम्ही देवाची सेवा करत आहोत. आवेशानं मंडळीची पाठलाग करणारा, नियमशास्त्रातील न्यायपणाविषयी निर्दोष असा होतो. बापरे, कोणीही सांगू शकत नव्हतं मी नियमशास्त्र पूर्णपणे पाळलं आहे. हा तर म्हणतोय मी पाळलं आहे. त्याची सगळी पॉझिटिव्ह पॉइंट, मिळकत सांगतोय तो. एका पारड्यामध्ये ठेवतो पण तो सगळ्या. काय ठेवतो तो एका पारड्यामध्ये? त्याचा वंश, त्याची मिळकत, त्याचं काम, उसका सब कुछ वो एक पात्र में डालता है. और दूसरे पात्र में क्या है? दुसऱ्या पारड्यात काय आहे? ख्रिस्त येशू. बघा वचन 7. वचन 7. परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने अपने मसीह के कारण हानि समझ लिया है. परंतु ज्या गोष्टी मला लाभ अशा होत्या, लाभ होते की नाही? नाव, शिक्षण, धर्म, जात, काम, कर्म, नियमशास्त्रातलं कर्म नाही, पण चांगलं होतं. त्याला प्रॉफिट बनवलं असतं तिकडे, नाही का? सिनियर पास्टर होतं क्वालिफिकेशन सगळं, पण त्या मी ख्रिस्तासाठी हानी अशा लेखल्या आहेत. एका पारड्यामध्ये ख्रिस्त मला मिळाला, मी ह्या गोष्टी टाकून दिल्या. मला ख्रिस्त पाहिजे. किंमत मोजली. काय मोजली? उसने क्या गिना? किंमत चुकाया. वचन 8.
वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ, जिसके कारण मैंने सब वस्तुओं को हानि उठाई और उन्हें कूड़ा समझता हूँ, जिससे मसीह को प्राप्त करूँ. होय, खरेच आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो. सर्व गेलं तरी चालेल. आहे का आपली मानसिक स्थिती? सर्व गेलं तरी चालेल, प्रभू तू आहे, मी आनंदी आहे, मी राहू शकतो. आहे का? नाही ना? घाबरवतोय ना मी? हा, जीवाची सुधारणा होते. कुठे कुठे अडकलंय तर समजते आपल्याला, कोण कुठे अडकलाय. प्रभू काढायला सांगतोय आणि सांगतो चल माझ्या मागे. सर्व गोष्टींची हानी सोसली आणि त्या मळ अशा लेखतो. मळ म्हणजे घाण, शेण, डंग, यासाठी की मी ख्रिस्त मिळवावा. बघा, काहीतरी किंमत मोजावी लागेल ना. फुकटवारी मिळतं का? तारण फुकटवारी मिळालं, पण ते टिकवून ठेवणं आपल्याला किंमत मोजावी लागेल. तारण फुकटवारी विश्वासाच्या द्वारे मिळतं, पण ते टिकवणं, सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेवणं, ह्यासाठी किंमत मोजावी लागेल. मग कशाला लिहिलंय सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव? म्हणजे सोडू पण शकतो की नाही? धरून ठेवण्यासाठी किंमत मोजावी लागेल की नाही? आणि वचन 9, और उसमें पाया जाऊं ना कि अपनी उस धार्मिकता के साथ जो व्यवस्था से है, वरन उस धार्मिकता के साथ जो मसीह पर विश्वास करने के कारण है और परमेश्वर की ओर से विश्वास करने पर मिलती है. नियमशास्त्राच्या द्वारे जे माझे स्वतःचे न्यायपण, ते न्यायपण कसं होतं? मी केलं. काय होतं? मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, हे स्वतःचं न्यायपण होतं. प्रभूला ते नकोय. नवीन करार काय आहे? मी ते करीन. देव काय म्हणतो? मी करीन. पण त्याला मध्ये राहू दिलं तर ना. हालेलुया. नाही, पण देव आपल्याला देतो, पण ते आपल्या मधून तो करवून आणतो. कारण कोणतंही आज्ञा पाळणं आपल्याला शक्य नाहीये त्याच्याशिवाय. तेव्हा देवाची समक्षता आपल्याला भरपूर महत्वाची आहे. माझे स्वतःची नाही पण ते नसलेल्या पण ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे मिळते. जे नाही पण देवापासून विश्वासाच्या द्वारे आहे, ते असलेल्या मी त्यामध्ये सापडावे. मी ख्रिस्ताच्या मध्ये सापडावे, त्याच्या न्यायपणाच्या मध्ये सापडावे. तो माझ्या बरोबर असावा, मी त्याला लायलेलं असावं, त्याला पांघरलेलं असावं. पण त्यासाठी किंमत मोजावी लागली. प्रत्येकाला काहीतरी किंमत मोजावी लागेल. माझी किंमत मोजणं वेगळं आहे, तुमची किंमत मोजणं वेगळं आहे. कुठे कुठे आपण अडकतो ती आपल्याला किंमत मोजावी लागते की नाही? वाढायचंय प्रभूमध्ये की आहे तसंच ठीक आहे, चाललंय, तू देतो, आम्ही घेतो, आम्ही झोपतो, आम्ही येतो, आम्ही जातो, चलता है, चलने दो. कारण दिवस आता कठीण आलेले आहेत. तुम्ही जे ऐकता ते ऐकायला मिळणार नाही, माहिती आहे तुम्हाला. कारण पुढे पुढे जे यूट्यूबवरती आहे ते हॅक केलं जाईल. प्रभूचं नाव सुद्धा यूट्यूबवरनं काढून घेतलं जाईल, सगळी वचनं काढून घेतली जाईल, सगळी बायबल इरेज केली जातील, सर्व डेटा इरेज होईल. मग काय कराल? कुठे जाल? तुमच्या जे हृदयात भरलेलं आहे ना तिथे जाणार. त्यासाठी आज भरून घ्या. आज म्हणू प्रभूला, प्रभू माझी प्रीती तुझ्यावरती सदैव टिकलेली असू दे. त्यासाठी प्रभू म्हणतो, तुझी पहिली प्रीती आठव, तू कसं घेतलंस ते आठव. सेम आहे का की बदल झाला? प्रभूला घेतल्यावरती आपण रोज प्रार्थना करायचो, रोज बायबल वचन असायचं, रोज त्याला घेऊन चालायचो. आता काय झालंय? नाही वाचलं तरी चालतं. पर्सनल जे प्रभूची संभाषण असणं
आतल्या खोलीत जाणं ते पण आपण सोडून देतो. चालतं, काय नाही होत. तो सांगतो पहिली प्रीती आठव, पश्चाताप कर आणि माझ्या मागे ये. जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. आहे ना, पोचायचं ना तिकडे. पालकाचा हेतू हाच असतो की सर्वांनी तिथे असावं, कारण आम्हाला हिशोब द्यायचा आहे की नाही. तुमच्या जीवाचा हिशोब कोणाला द्यायचा आहे की तू काय शिकवलंस. दुसरा येशू शिकवला की खरा येशू शिकवला. दुसरा येशू माहिती आहे ना, कोणता येशू. दुसरा येशू कसा असतो, असा लांब केस वाढलेला, असा करणारा, काही केलं तरी चालतो. माफ करतो, तो प्रेम करतो. देवाची प्रीती कंडिशनल आहे की अनकंडिशनल आहे. देव आपल्यावरती प्रीती करतो ती कंडिशनल म्हणजे काय मराठीत, अटीसह आहे की विना अटीची आहे. विना अटीची, अटीची आहे. देव सर्वावर प्रेम करतो, सर्व भौतिक गोष्टी देतो, पण त्या स्वतःला तो काही जणांनाच देतो. त्याचे प्रेम, त्याचं भरणं कुणाला देतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी, अट आहे की नाही, मग अनकंडिशनल लव कसं. जो कोणी, कंडिशन आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला अंगीकारतो, त्याच्या मागे चालतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. देव माझ्यावर प्रेम करतो, काहीही केलं तरी देव माझ्यावर प्रेम करतो. देव चांगला आहे, चलता आहे. देव माहिती आहे देवाला. नाही, तसं नाही. तू जे पेरशील ते उगवेल. तू देवांसाठी पेरशील तर देव तुझ्या बरोबर राहील. जर देहासाठी पेरशील तर देह तुझ्या बरोबर जाईल. बघा, आपल्याला वाटतं मी देवासाठी एवढं केलं, मी सॅक्रिफाईस केलं, ते व्यर्थ जातं. ते व्यर्थ जात नाही, त्याचं प्रतिफळ आहेच. कोणत्या रीतीनं प्रभू आपल्याला प्रतिफळ देईल, कौन से रीति से प्रभु हमें प्रतिफल देगा हमें नहीं पता, लेकिन मिलेगा ही मिलेगा जरूर. जे आपण प्रभूसाठी केलं आहे ते प्रभूसाठी केलेले श्रम व्यर्थ नाहीत. प्रभूसाठी मोजलेली किंमत व्यर्थ नाही, कारण तू उत्तम मोतीसाठी किंमत मोजलेली आहेस. तुला तो इथेही पुरेल आणि पुढेही पुरेल. हालेलुया. घ्यायचं प्रभूला. तो ठोकत आहे. तो म्हणतो दारापाशी उभा आहे. माझी वाणी ऐकशील, दार उघडशील, मी आत येईन. तू स्वतःला शुद्ध करू शकत नाही, तुला मीच हवा आहे. आपलं हृदय आहे ते एका व्हॅक्यूम सारखं आहे, त्याच्यात काहीही टाका भरणारच नाही. होल पडलेल्या पिशवीसारखं अंतःकरण कसं आहे, होल पडलेल्या पिशवीसारखं. त्याला भोकं पडलेली आहेत. त्याच्यात तुम्ही दारू टाका, निघून जाईल. पैसा टाका, निघून जाईल. वासना टाका, निघून जाईल. मान सन्मान टाका, निघून जाईल. प्रभू टाका, ते भरलेलं राहील. कारण जे हृदय त्यानं बनवलेलं आहे ते त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. त्याच्यात इतर कोणत्या गोष्टी टाकल्या तर ते भरणार नाही. भरेल. बघा ट्राय करून, तुम्ही ताणलेलेच राहाल. पण प्रभू जेव्हा भरेल तो म्हणतो तुला तहान लागणारच नाही. मी तुझा आनंद, मी तुझी शांती, मी तुझं धन, मी तुझं आरोग्य, मी तुझं सर्व काही. मलाच घे ना. माझ्यामध्ये राहा, मी तुझ्यामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुला काहीच करवत नाही, काहीच करवत नाही. आणि एवढं शिकण्यासाठी आपल्याला रोज परिश्रम करावे लागतात. कोणतं? तू माझ्यामध्ये राहा, मी तुझ्यामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुला काहीच करवत नाही, माझ्यामध्ये असल्याशिवाय तुला फळ देवत नाही. हे शिकण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम करावे लागतात, किंमत मोजावी लागते. तयार आहात मोजण्यासाठी? हालेलुया.
जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे ते मौल्यवान आहे. मोठे मोठे संन्यासी, मोठे मोठे देवाचे सेवक हे शोधत होते, त्यांना ते मिळालं नाही. आपल्याला फुकटवारी मिळालेलं आहे. त्याची किंमत करू. प्रभू, जाता येता उठता बसता मी तुला ओळखावं. प्रभू म्हणाला, प्रभू बरोबर समक्षता होती की नाही येशू बरोबर? देव त्याच्या संगती होता की नाही? पण त्याचं गुज काय होतं? प्रभू म्हणाला, देव माझ्या बरोबर आहे आणि त्यानं मला कधी सोडलं नाही. माझा बाप माझ्या बरोबर आहे, त्यानं मला कधी सोडलं नाही. कारण त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मी सर्वदा करतो. किंमत मोजलेली प्रभूनं. काय किंमत मोजलेली? त्याला ज्या गोष्टी आवडतात मी सर्वदा करतो. एवढा कॉन्फिडन्स प्रभूमध्ये कसा आला? कारण त्यानं जी किंमत मोजलेली. प्रत्येक देवाच्या सेवकानं किंमत मोजलेली आहे. ग्रॅम स्टेननं मोजली नाही किंमत. मुलं पण त्याच्याबरोबर गाडीमध्ये जाळली गेली. काय मिळालं त्याला? तो मिळाला. हालेलुया. धन्यवाद देव प्रभूला. प्रार्थना करू. अबा बापा, तुझे आभार मानतो. आम्ही लायक नव्हतो